नमस्कार सर्वांना, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी उपवासासाठी झटपट बनणारी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, बटाट्याचा शिरा। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करू। मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतले, त्यात लहान मोठे 4 बटाटे टाकलेत व त्याच्या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आणि बटाटे थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून घेतलेत आणि मॅशरनं बारीक करून घेतलेत। किसून पण घेऊ शकतो आपण, पण आपण बटाटे परतवताना भरपूर बारीक होतात परत। एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे मी व त्यात आपण मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे। तूप टाकून याला छान परतून घ्यायचं। बराच वेळ लागतो, 5 ते 10 मिनिट बरोबर लागतात। आणि असं थोडं मॅश करायचं त्याला परत। बघा छान परतत आलेले आहेत आता बटाटे। आता बटाटे परतवल्यावर माझ्याकडे थोडा खवा होता, थोडा खवा टाकून घेत आहे मी त्याच्यामध्ये। खवा टाकणे एकदम ऑप्शनल आहे, असल्यास टाकू शकता, नाही तर असाही हा शिरा खूप छान लागतो। आता मी थोडा खवा टाकून घेतल्याच्या नंतर परत त्याला परतून घेतले आणि एक छोटी वाटी भरून दूध टाकलंय मी त्याच्यात। दूध टाकून पण छान मॅश करायचं हा बटाट्याचा। खूपच छान लागतो, नक्की करून बघा। दूध पूर्ण बटाट्यामध्ये आटल्याच्या नंतर मी इथे पाऊण वाटी साखर टाकून घेतलेली आहे। साखर आपल्याला कमी जास्त करू शकतो, कारण बटाटे काही बरेच गुळचट असतात थोडे। साखर पूर्ण विरघळल्याच्या नंतर याच्यात मी काजू बदाम 1 चमचा टाकून घेतले। विलायची पावडर टाकते। यात परत मी 1 चमचा तूप टाकून घेतलंय। बघू शकता तुम्ही कलर किती छान बदामी कलर आलेला आहे। रव्याच्या शिऱ्यासारखाच शिरा दिसतोय। खूपच लुसलुसीत झालेला आहे आणि छान पण लागतो खूप। बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे त्याला। ही रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।